राणे बोलतायत, थेट जाऊया. आणि म्हणून ते बरोबर आले काय काय नाही बरोबर आले काय. कोणाचंही कुटुंब अगर एकत्र येत असेल, जुडत असेल, वाद मिटत असतील, ती चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय आम्हा लोकांना विचार करणं, दखल घेणं, दुःख होण्याचं काही कारण नाही. शेवटी ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील चांगलीच गोष्ट आहे. पण ज्यांनी ठाकरे कुटुंब त्यावेळी तोडलं ते आज जोडण्याची भाषा करतायत. उदाहरण आपल्याला माहिती असेल, तेव्हा राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतची गाडी राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी जाळली होती. तसंच अन्य लोक पण आहेत जे त्यावेळी शकुनी मामाच्या भूमिकेमध्ये होते. पण आज मोठे दोन्ही भावांनी किती एकत्र आलं पाहिजे एवढे लेक्चर देत बसतायत. आणि म्हणून त्यांचे वाद मिटत असतील तर माझे त्यांना शुभेच्छा आहेत. सलीम कुत्ता प्रकरण सलीम कुत्ता प्रकरण जे तुम्ही काढलेलं होतं त्यावर आता ते बडगुजर जे आहे ते भाजप येण्यामध्ये येण्याच्या तयारीमध्ये नाही. पण आता ते त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आमच्या फडणवीस साहेबांना ते भेटले. अधिकृत निर्णय असा काय झालेला असं माहीत नाही. पण शेवटी ते काय निर्णय घेतील त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य आहे. पण आता हकालपट्टी झालेली आहे, आत्ता त्याबद्दल मी थोड्या अगोदर ऐकलेलं आहे. आता बघू, जेव्हा जेव्हा तिथे काही निर्णय येतील तेव्हा आपण विचार करू. काल अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी म्हटलेलं की तुम्ही दोन जातीत तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करतात आणि समजा राज्यात काही तेढ निर्माण झाली तर तुम्हाला ते त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांना कायद्यानं नोटीस देऊन चौकशीला बोलावतील. मुळामध्ये एका मोठ्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घेतलं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. जेव्हा तुम्ही अल्पसंख्याचे जे काय महामंडळाचे अध्यक्ष असता तेव्हा खरं म्हटलं तर तुम्ही समाजाला, मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याक समाजाला एकत्र कसं करू शकता, प्रबोधन कसं करू शकता, हिंदू मुसलमान कसं करू शकत नाही ह्यावर खरं म्हटलं तर तुम्ही भूमिका मांडली पाहिजे. आत्ता जी त्यांची भूमिका आहे ही खरं म्हटलं तर इस्लामला बदनाम करणारीच आहे अशी माझी भूमिका आहे. कारण का अशाच इको फ्रेंडली होळी करा, इको फ्रेंडली दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात. मग हिंदू समाज म्हणून आपल्या जे काही सणासुदी आहेत त्याचं फटाके वाजवण्याचं एक वेगळं महत्त्व आहे, रंग उडवणाऱ्या रंगपंचमीचे एक वेगळं महत्त्व आहे. त्या सगळ्याला बाजूला ठेवून इको फ्रेंडली ड्राय होळी काय, फटाके न वाजवण्याची भूमिका हिंदू समाज घेतोच ना. तेव्हा आम्ही असं दुसऱ्या धर्माला नावं ठेवत बसत नाही, तेव्हा अशी जोर जबरदस्ती करत बसत नाही, तेव्हा हिंदू समाज कोणाला आपला धाक दाखवत नाही की हम लोग तो भी बकरा काटेंगे ही, असं आम्ही बोलत नाही. हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा असे कोणीही पर्यावरणाच्या निमित्ताने आवाहन करतात तेव्हा आमच्या धर्मामध्ये रंगपंचमीला, आमच्या धर्मामध्ये फटाके फोडण्याला कितीही महत्त्व असला तरी हिंदू समाज त्याचं पालन करतो. माझं म्हणणं आहे की तोच विचार मुसलमान समाजाने करावा एवढी माझी स्पष्ट भूमिका, आमची सल्ला होता तो की जसं हिंदू समाज सगळ्यांचा ऐकतो, पर्यावरणवाद्यांचा ऐकतो, फटाके वाजवत नाही, रंगपंचमी खेळत नाही, तसंच अन्य मुस्लिम धर्माने अगर इको फ्रेंडली बकरी ईद केली तर त्याच्यामध्ये वाईट काय, उलटा चांगलाच सल्ला आहे. याच्यामध्ये हिंदू मुसलमान कसं होतं हे त्यांनी दाखवावं. उलटं जे काही तुम्ही विरोध करताय, इको फ्रेंडली जे सल्ले देताय त्यांना जे काही तुम्ही नावं आणि शिव्या देताय, हिंदू मुसलमान जे करतायत ना, तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने इस्लामच्या बाबतीमध्ये अजून गैरसमज पसरवताय की कोण अगर चांगला सल्ला देत असेल तर ते इस्लाममध्ये मान्य नाही. दरम्यान